रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी खासदार कपिल पाटील बदलापूर स्थानकात आले होते। यावेळी बदलापुरातील प्रवाशांनी रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी लावून धरली। रेल्वे स्थानकात पूर्ण छत टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी प्रवाशांनी केली। यासोबतच बदलापूर पश्चिम भागातील रेल्वे तिकीट काउंटर रात्री पण सुरू ठेवावे, पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशा अनेक मागण्यांसाठी प्रवाशांनी पाटील यांना गराडा घातला होता। यावेळी खासदार पाटील यांनी देखील बदलापूर स्थानकातील विकास कामांची माहिती प्रवाशांना दिली। ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणारं शहर कुठलं असेल तर ते बदलापूर आहे। बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचबरोबर मतदार संख्याही वाढत आहे आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांसाठी अपूर्ण आहेत। म्हणून आमचा सततचा प्रयत्न आहे। रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर आपली तिसरी आणि चौथी लाईन हिचं काम होणं गरजेचं आहे। हे खरं तर काम मंजूर होऊन 10 वर्ष झाली, परंतु जमीन अधिग्रहणाला उशीर लागल्यामुळे याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही। पण 13 फेब्रुवारीला ठाण्याला मी फक्त बदलापूरच्या समस्यांसाठी DRM यांना बोलवून एक बैठक घेतली होती। बदलापूरचे काही सहकारी रेल्वे प्रवासी संघटनेचे लोकही त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी शाश्वत केलेलं आहे की 2026 पर्यंत तिसरी आणि चौथी लाईन हिचं काम पूर्ण करून बदलापूरला फेरा वाढवण्याचं निश्चितपणाने त्यावेळेला आपल्याला शाश्वतपणाने काम करता येईल। आमच्या भगिनींची ही मागणी आहे की स्पेशल इथून महिलांसाठी ट्रेन चालली पाहिजे। आताचं जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये जराही गॅप नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवता येतील। ही तिसरी चौथी लाईन झाल्यानंतर महिलांसाठी स्पेशल ट्रेनही आपल्याला चालवता येईल, रेल्वेच्या फेऱ्याही वाढवता येतील। मधल्या काळामध्ये AC लोकल इथे सुरू झाली होती, परंतु वेळेवर असलेली लोकल जी आधीची आपली साधी लोकल होती तिचं टाइम चेंज करून किंवा ती बंद करून AC लोकल सुरू केली होती। त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नव्हती। माझ्याकडे त्यांनी विनंती केल्यानंतर आपण AC लोकल बंद केली। आता पुन्हा AC लोकलची मागणी बदलापूरकरांनी केलेली आहे। हे जेव्हा टाइम आपलं सेट होणार तिसऱ्या चौथ्या लाईनच्या वेळेला, त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला AC लोकली सुरू करता येईल। आता इथे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात थोडंसं डिस्टर्बन्स येत असेल। म्हणजे लिफ्टचं काम सुरू आहे, एक्सलेटरचं काम सुरू आहे, डेस्कचं काम सुरू आहे, त्या ठिकाणी बुकिंग काउंटर येणार आहे, रेस्टॉरंट येणार आहे, वॉशरूम येणार आहे। या सगळ्या सुविधा या प्रवाशांसाठी निर्माण करताना थोडासा त्रास सहन करावाच लागेल। माझ्या रेल्वे प्रशासनाने निर्णय असा केला होता, प्लॅटफॉर्म नंबर 2 मधलं जे प्लॅटफॉर्म 2 नंबर असेल ना, 2 नंबर प्लॅटफॉर्मवर पूर्ण बॅरिकेडिंग करून ते प्लॅटफॉर्म ह्या बाजूला उतरण्यासाठीच बंद करणार होते। पण रेल्वे प्रशासनाला मी सूचना करून ज्या ठिकाणी लिफ्ट आणि एक्सलेटर येणार आहे तेवढा पुरताच पोर्शन बंद करावा आणि बाकीच्या प्रवाशांना तो उतरण्यासाठी व्यवस्था व्हावी। रेल्वे प्रशासनाने ते मान्य केलं आणि आता आपण बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी सुविधा सुरू आहेत। निश्चितपणाने मी आता येत असतानाही आपल्या एका सहकार्याने सांगितलं की रात्री बुकिंग खिडकी बंद असते। मी DRMला बोलून इकडे तिसरी शिफ्ट 2 शिफ्टमध्ये माणूस असतो, पण नंतर बुकिंग करायला ह्या बाजूला आल्याशिवाय पर्याय नाही, म्हणून पूर्वेकडे यावं लागते। म्हणून त्या पश्चिमेलाही तिसऱ्या शिफ्टमध्ये बुकिंग विंडो सुरू राहिली पाहिजे, याच्यासाठी रेल्वे प्रशासनाला निश्चितपणाने सूचना दिली। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज।